एक महत्त्वाची घडामोड, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणारा पीएम किसान योजनेचा हप्ता आता जमा होणार आहे आणि त्यासोबतच 600 पीएम समृद्धी केंद्रांचंही उद्या उद्घाटन असणार आहे। शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज राजस्थानातल्या झुंझुनू इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याबद्दलची, तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई बाबतची एक अत्यंत मोठी खुशखबर देखील राज्य सरकारच्या मार्फत आज समोर आली असून तुम्हाला आणखीन या नुकसान भरपाईचे पैसे जर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नसतील तर तुम्हाला फक्त आजच्या बातम्या शेवटपर्यंत पाहायच्या आहेत आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या। आजच्या बातमीच्या सुरुवातीलाच राज्यामधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर समोर येत आहे। जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी 18 लाख रुपयांची मदत राज्य सरकारच्या मार्फत मंजूर करण्यात येत आहे। तर मग राज्यामध्ये जुलै 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते आणि याच नुकसानीसाठी आता राज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 18.28 लाख रुपयांची मदत आता राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे आणि यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते केवळ अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता ही मदत जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या समोर येत आहे। सणासुदीच्या काळामध्ये राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर, सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर आता जीएसटी सवलत मिळणार आहे। निर्मला सीतारामन यांचा मोठा धावा, जीएसटी सुधारणा हा देशामधील प्रत्येक नागरिकांचा मोठा विजय असल्याची माहिती त्यांनी काल जाहीर केली आहे। वस्तू आणि सेवा कर सुधारणा देशामधील प्रत्येक नागरिकांचा एक मोठा विजय असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली। भारतामधील प्रत्येक राज्यामधील सण लक्षामध्ये घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी जीएसटी सुधारणा लागू करण्याचा निर्णय घेतला असून जीएसटीचा लाभ आता सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर आता मिळणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांच्या अहवालानुसार सध्या समोर येत आहे। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक अशी बातमी, शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा आता मार्ग मोकळा होत आहे। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे 35,849 हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा संयुक्त अहवाल कृषी पंचायत आणि महसूल यंत्रणांनी सोमवारी कृषी आयुक्तालयामध्ये सादर केला होता आणि याच नुकसान भरपाईपोटी आता राज्य सरकारकडे 35,49,60,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि आता हीच मागणी मंजूर करण्यात आली असून या नुकसान भरपाईची रक्कम राज्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या सोमवारपर्यंत जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती कृषी विभागाच्या मार्फत सध्या समोर येत आहे। राज्यामध्ये ई पीक पाणीची नोंदणी राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी, आता ई पीक पाणीला 20 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून 6 दिवसामध्ये 2.25 लाख नोंदींचे आव्हान आता शेतकऱ्यांसमोर ठेवण्यात येत आहे। तर मग शेतकऱ्यांना 7/12 उतार्यावरील ई पीक पेरा नोंदवण्यासाठी पूर्वी 14 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र मुदत संपत असताना निम्म्यापेक्षा अधिक शेतकरी आणखी देखील प्रक्रियेच्या बाहेर असल्यामुळे आता केंद्रीय आयुक्तालयाने ई पीक पेरा नोंदवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून आता 20 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा ई पीक पेरा पुन्हा एकदा नोंदवता येणार आहे आणि यामुळे आता शेतकऱ्यांना आणखीन 6 दिवस ई पीक पाणी करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्यामुळे राज्यामधील शेतकऱ्यांनी तात्काळ आपली पिकांची ई पीक पाणी करून घ्यावी अशा प्रकारचे आवाहन राज्य सरकारच्या मार्फत शेतकऱ्यांना करण्यात येते। राज्यामधील मराठा आणि ओबीसी समाजातील आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान, ओबीसी मध्ये एकही नकली समाविष्ट होऊ देणार नाही, चिंता करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारचा तो जी.आर. ओबीसींवर गदा आणणारा नाही, ज्यांच्याकडे कुणबी नोंद आहेत त्यांना आता प्रमाणपत्र मिळणार असून बिना नोंदीचे कोणीही प्रमाणपत्र मिळणार नाही आणि त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही, एकही नकली व्यक्ती ओबीसी मध्ये समाविष्ट होऊ देणार नाही अशा प्रकारची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी दिले। शेतकऱ्यांचे नवीन सोयाबीन बाजारामध्ये येण्या अगोदरच राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर,
सोयाबीन दरामध्ये प्रचंड मोठी वाढ। आजचे लाईव्ह बाजारभाव काय आहेत, चला तर मग जाणून घेऊया। अमेरिका आणि ब्राझीलमध्ये बंपर उत्पादनाचा हा परिणाम झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। तर मग अमेरिका आणि ब्राझील या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांमध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घटल्याचा अहवाल सध्या समोर येत आहे आणि याच अहवालानुसार आपल्या देशामधील सोयाबीन सध्या बाजारामध्ये येण्याच्या अगोदरच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये प्रचंड मोठी वाढ पाहायला मिळाली असून आज सोयाबीनला 5,000 रुपयांच्या आसपास दर पाहायला मिळाले। त्यामुळे राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठा दिलासा असून राज्यामधील शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनचे हमीभाव केंद्रावर तात्काळ नोंदणी करून घ्यावी आणि हमीभाव केंद्रावर मिळत असलेल्या 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या दराने आपल्या सोयाबीनची विक्री करावी, अशा प्रकारची माहिती राज्यामधील बाजारभाव तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्फत सध्या शेतकऱ्यांना देण्यामध्ये येत आहे। देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। पीएम किसान योजनेचे 21 हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये याच महिन्यामध्ये जमा होणार। महिना अखेरीस जमा होणार पीएम किसान योजनेचा 21 हप्ता। केंद्र सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सध्या मागवण्यामध्ये येत आहेत। तर मग नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता राज्य सरकारने जमा केला आहे आणि आता येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये म्हणजे आता दिवाळीपूर्वीच राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21 हप्त्याचे 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे। तर मग सध्या सणासुदीचा काळ सुरू असून येत्या नवरात्र उत्सवामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21 हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे आणि साधारणतः 22 सप्टेंबर पर्यंत हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील, अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे। आजपासून जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे। नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाईसाठी आता राज्यामध्ये शेतकऱ्यांना 73,43,00,000 रुपयांची मदत राज्य सरकारच्या मार्फत मंजूर करण्यामध्ये येते आणि फक्त कोकणासाठीच 37,40,000 रुपयांची मदत राज्य सरकारने मंजूर केली आहे आणि ही रक्कम आजपासून राज्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार जमा करत आहे। देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी हप्ता जमा होण्याच्या अगोदर एक अत्यंत मोठी खुशखबर। 21 हप्त्याबाबतची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली असून आता या राज्यामधील शेतकऱ्यांना मिळणार आहे पीएम किसान योजनेची आगाऊ रक्कम। तर पंजाबमधील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाबसाठी 1,600 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आणि ही रक्कम राज्यासाठी आधीच मंजूर केलेल्या 12,000 कोटी रुपयांच्या निधी व्यतिरिक्त असणार आहे। तसेच राज्य आपत्ती निवारण निधीचा दुसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येणारा 21 हप्ता आता यापुढे आगाऊ स्वरूपाचा वाटप करण्यामध्ये येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली असून आता पीएम किसान योजनेचा येणारा 21 हप्ता तुम्हाला आगाऊ स्वरूपाचा म्हणजे साधारणतः 3 किंवा 4,000 रुपयांचा वाटप करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे। विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मागणी। शेतकरी अवजार खरेदीची अंतिम तारीख आता वाढवण्याची मागणी करण्यामध्ये येते। शेतकऱ्यांना कृषी अवजार खरेदीवर अनुदानासोबतच कमी जीएसटी दरांचा लाभ मिळावा यासाठी महाडीबीटी पोर्टलवरील योजनांची अंतिम तारीख वाढवण्याची मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून करण्यामध्ये येते आणि या संदर्भात पक्षांच्या वतीने तहसीलदारांमार्फत आता कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यामध्ये आले असून लवकरची तारीख वाढवण्यामध्ये यावी, अशा प्रकारची मागणी आता शरद पवार गटाच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे। राज्यामधील आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। महाराष्ट्रामध्ये एका वर्षामध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतचे लाभार्थी तिप्पट वाढले आहेत। ग्रामीण भागांपर्यंत विस्तार करण्याचे राज्य सरकार समोर आहे आव्हान। तर मग राज्यामध्ये आयुष्यमान भारत म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये तब्बल एका वर्षामध्ये टिपटिपी वाढ झाली असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ही वाढ देशामधील सर्वाधिक वाढींपैकी एक आहे। पीएमजेएवाय योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी उपचारांसाठी 5 लाख रुपयापर्यंत विमा देण्यामध्ये येते। आता महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान असे आहे की ही गती कायम ठेवणे आणि ग्रामीण भागापर्यंत ही योजना पोहोचणे आणि ग्रामीण भागातील प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेचा लाभ प्राप्त करून देणे। त्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यामध्ये येत असून ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी तात्काळ आपले आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा, अशा प्रकारचे आवाहन करण्यामध्ये येत आहे।
राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. नाफेडचा कांदा सप्टेंबर महिन्यामध्ये बाजारामध्ये येणार आणि या कांद्यामुळे बाजारामध्ये कांद्याचे भाव गडगडणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळाला कमी भाव. नाफेड आणि एनसीएफचे उद्दिष्ट मात्र पूर्णत्वाकडे. सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये नाफेड आणि एनसीएफचे कांदा खरेदी किती झाले आणि किती दिवसापर्यंत कांदा खरेदी सुरू ठेवायची, तसेच नाफेडचा कांदा बाजारामध्ये आल्यावर या कांद्याला काय भाव द्यायचा यावर चर्चा घडून आली आणि यामध्ये सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये खरेदी केलेला कांदा आता बाजारामध्ये विक्रीस आणण्याचे धोरण निश्चित करण्यामध्ये आले असून हा कांदा बाजारामध्ये आल्यानंतर राज्यामधील शेतकऱ्यांच्या कांद्यांचा भाव पडणार असल्याची माहिती सध्या बाजारातील बाजारभाव तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यक्त करण्यामध्ये येते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता राज्यामधील कापूस उत्पादक शेतकरी देखील पुन्हा एकदा मोठ्या संकटामध्ये. आयात शुल्क शून्य केल्यामुळे आता यंदा कापूस पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पिंजणार. तर मग केंद्र सरकारने कापसावरील 11% आयात शुल्क आता शून्य करण्याच्या निर्णयाला 1 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ जाहीर केली. आधीच कापसाला समाधानकारक भाव मिळत नव्हता आणि या निर्णयामुळे यंदा देखील कापसाचे भाव कमी होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते. त्यामुळे कापूस पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पिंजणार असून अमेरिकेने भारतावरील वस्तूंवर 50% टेरिफ लावल्यानंतर भारताने कच्च्या कापसावरील आयात शुल्क आता 1 डिसेंबर पर्यंत हटवण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयामुळे परदेशामधील कापूस आपल्या देशामध्ये स्वस्तामध्ये येईल आणि देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव घसरतील आणि याचा फटका देशामधील कापूस उत्पादक शेतकऱ्याला बसेल असे मानले जात आहे. तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाचा देशाच्या दृष्टिकोनाने काहीच परिणाम होणार नाही असे देखील या क्षेत्रामधील उद्योजक सांगत आहेत. तर मग आजच्या बातम्यांच्या शेवटी जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज. राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनच्या पश्चिम राजस्थानमधून आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि यामध्ये राज्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून आज म्हणजे 16 तारखेला राज्यामध्ये वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. तर रायगड रत्नागिरीसह पुणे साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून दक्षतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात येते. तर उर्वरित राज्यामध्ये सतर्कतेचा इशारा म्हणजे येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून आज आणि उद्या पुढील 2 दिवस राज्यामध्ये जोरदार पाऊस होईल. त्यामुळे आपल्या पशुधनाचे आणि शेती पिकांचे रक्षण करावे अशा प्रकारचे आवाहन राज्यामधील शेतकऱ्यांना हवामान विभागाच्या मार्फत आज करण्यात येते. तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा. धन्यवाद.